भंडारा जिल्ह्यात पवनी तालुक्यातील गोसेखुर्द येथे जादूटोण्याच्या संशयावरून मारहाण करण्यात आलेल्या व्यक्तींना न्याय देण्यात यावा यासाठी पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले। या प्रकरणी आरोपी विरुद्ध जादूटोण्याविरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षकांनी दिले। पवनी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गोसेखुर्द येथील विनोद तुळशीराम मेश्राम यांना गावातील निकेश कळमकर, लोकेश कळमकर आणि काही लोकांनी संगनमत करून विनोद मेश्राम आणि पुरंदर मेश्राम यांना जादूटोणा करणारा आहे असा आरोप करून दोराने बांधून जीवानीशी मारण्याच्या उद्देशाने गंभीर दुखापत केली। या घटनेची तक्रार पोलीस स्टेशन पवनी येथे करण्यात आली, परंतु यात जादूटोणा विरोधी कायद्यानुसार कोणतीच कारवाई न केल्यामुळे पोलीस अधीक्षक लोहित मताने यांना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, बुवाबाजी राज्य सहकार्यवाह विष्णुदास लोणारे, चंद्रशेखर भिवगडे, दशरथ शहारे, पुरुषोत्तम गायधने, डॉक्टर प्रवीण थुलकर, डॉक्टर विश्वजित थुलकर, बंडू ढेगे, संगीता हटवार, अश्विनी भिवगडे, अर्जदार विनोद मेश्राम यांनी प्रत्यक्ष भेटून निवेदन देऊन सविस्तर माहिती दिली। पोलीस अधीक्षक लोहित मताने यांनी तात्काळ जादूटोणा विरोधी कायद्याचा कलम 6 नुसार गुन्ह्यात वाढ करण्याचे निर्देश दिले। माझं नाव विनोद तुळशीराम मेश्राम आहे। मी गोसेखुर्दला राहतो। माझ्या दिनांक सांगा। 14/6/2024 माझ्या घरी एक मनुष्य म्हणजे लोकेश पांडुरंग कळमकर आला आणि मला विचारलं की तुम्ही इकडे बाहेर निघा, लवकर नाही निघाले तर आम्ही तुमच्या घरात येऊ। तर मी बाहेर निघालो तर म्हणे लवकर निघा। मग मी म्हणलो काय मला सांगा मी कशासाठी येऊ। तर म्हणते मी नंतर सांगतो। तर त्यांनी मला सांगितलं नाही। नंतर बाहेर निघालो तर तो माझ्या मागे होता, मी समोर होतो आणि हंसराज धुळेच्या दुकानाच्या समोर आला आणि तो पलटला आणि मला काठीने मारू लागला। त्याच्या भावाने पण काठीने मारायला तयार केलं। मारला 2-4 काट्या त्याने मारला, 2-4 काट्या याने मारला। पहिल्याच काठीला हे कान माझा फाटला आणि मी रक्तबंबाळ झालो। जादूटोणा करता तुम्ही माझ्या वडिलाला जादूटोणा करून मारून राहिले, ते तुम्ही लवकर दुरुस्त करा, नाहीतर तुम्हाला जीवानं मारणार आहे। रस्त्याने बांधलं होतं का? नंतर मग रस्त्यानं बांधलं होतं। तुम्हाला म्हणते रस्सीनं बांधून आम्ही नदीमध्ये फेकून आपल्या धरणामध्ये फेकून देऊ। आता माझा वडील ठीक झाला तर ठीक, नाही तुम्हाला रस्सीनं बांधून बाईकला बांधून आम्ही धरणात नेऊन फेकून देऊ। पोलिसांनी काय केलं मला सांगा, रस्सीने जे बांधलेला कुठे बांधलेला होता? समोर। मग आपण याची तक्रार पोलीस स्टेशनला केली असेल ना? नाही, मी नाही केलं, मला मारहाणच चालू होतं ना। नंतर गेल्याचं नंतर पोलीस पाटील आला। नंतर त्या पोलीस पाटलानं म्हटलं की माझ्या समोर तुम्ही मारायचं नाही। तर मी त्याला घरी घेऊन जातो, मग नंतर का करायचं करा। तर तो माझा जीव त्या पोलीस पाटलानं वाचवला आणि मला घेऊन घरी गेला। काय वाटते आपल्याला समोर की तुमच्या जीवाला धोका आहे की? माझ्या जीवाला धोका आहे। पोलिसांनी काय केलं याच्यात? आणि पोलीस स्टेशनला आपण तक्रार दिली का? त्यांनी तक्रार दिली। त्यांनी म्हणजे कोणी? पोलीस पाटलांनी। काय झालं समोर? परंतु तक्रार मला काही सांगितली नाही। ते नंतर आम्ही त्यांच्या घरी गेलो आणि घरी गेल्याच्या नंतर काही वेळाने पोलीस पाटील आला। मी म्हणलं साहेब येऊन नाही राहिले, तर म्हणते आता येतील म्हणते पोलीस म्हणते। तर मग 10 मिनिटांनी पोलीस आले आणि मग थोड्याच वेळा थांबलो आणि नंतर आम्हाला घेऊन गेले।
पवनीला पोलीस स्टेशन. पोलीस स्टेशनला. पोलिसांनी काय केलं मग पुढं? मग पोलिसांनी काय केलं नाही, दुसरा मनुष्य होता त्यांना विचारपूस केलं आणि त्याचं बयान घेतलं आणि मला सोडून दिलं. सिर्फ माझं नाव तिथं विनोद तुळशीराम मेश्राम हे सांगितलं. विचारलं तर सांगितलं. पोलिसांनी बरोबर कारवाई केली का? पोलिसांना बरोबर कारवाई केली नाही. म्हणे तुम्ही कशाला आले इथं? तर म्हणलं आम्हाला असे म्हणतात लोक, लोकेश पांडुरंग कळमकार आणि निकेश पांडुरंग कळमकार, तुम्ही माझ्या वडिलाला जादूटोणा केल्या आणि माझ्या वडील मरून राहिला, मरण्याच्या तारणीत लागलेला आहे, अनाज बरोबर खात नाही, तर तुम्ही हे दूर करा असे म्हणून राहिले. आता पोलिसांकडून काय अपेक्षा? पोलिसाकडून एवढीच अपेक्षा, आमच्या जीवाला जीवनहानी मारहानी झाली नाही पाहिजे, हे आमची अपेक्षा आहे. पोलिसांनी बरोबर गुन्हे दाखल केला का? बरोबर गुन्हा दाखल नाही केला. मला साक्षीदार ठेवला, दुसऱ्या आरोपीचा गुन्हा दाखल केला, माझा गुन्हा दाखल केला नाही. याच्यापूर्वी तुमच्या विरोधात घटना झाली? बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ. ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज. आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका. जय महाराष्ट्र.